सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांची ना खूप जास्त रिक्वेस्ट होती की युट्यूबला लॉंग व्हिडिओ टाका याच्यावर. म्हटलं चला आता मी याच्यावर व्हिडिओ टाकते. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात की हे वॉलपेपर लावले होते मी. आणि यावर आहे ना खूप सारे प्रश्न आणि खूप साऱ्या कमेंट आल्या की ताई हे कुठून घेतलं, किती खर्च आला, लावायला माणसं येतात का, बरं मग तुम्ही किती एरियामध्ये हे लावून घेतलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. माझ्या मागे हे बघा, एवढ्या एरियामध्ये म्हणजे हा जो फक्त टीव्हीची जी वॉल आहे ना ती आम्ही कम्प्लीट करून घेतली बघा तिथपर्यंत. तर याची सगळे प्रश्नांची उत्तर आहे ना मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये देणार आहे. सो चला मग सगळ्यात आधी ना मी तुम्हाला आहे ना माझ्या वॉलचा पूर्ण फायनल लुक दाखवते. कारण तुमचं तेही म्हणणं होतं की पूर्ण फायनल लुक दाखवा. सो आज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि वॉलपेपरवर मी हा फर्स्ट ब्लॉग बनवते माझा. आय डोंट नो तुम्हाला आवडेल नाही आवडेल, मला कमेंट करून नक्की सांगा. पण आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या ब्लॉग मध्ये देणार आहे. सो येस, चला आता मग मी सगळ्यात आधी तुम्हाला फायनल तर ते माझं मेन गेट आहे. एंट्रन्स तिथून होतो. त्यानंतर हे ना ही वॉल आहे, फक्त एवढीच आहे. हे फक्त आम्ही टीव्ही साठी करून घेतलं. हे इतकं सिम्पल होतं ना, काहीच चांगलं दिसत नव्हतं. आणि म्हटलं चला आता याला आहे ना डेकोर करून घेऊ. सोपं, साधं आणि स्वस्त, बजेट फ्रेंडली. कलर करण्यापेक्षा आणि ते आता कलर मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, पण कलर करण्यापेक्षा मला हा एक मार्ग सोपा वाटला. म्हणून म्हटलं चला वॉलपेपरच लावून घेऊया. तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तर हा बघा, हे फर्निचर वाटतं पूर्ण, पण हे फर्निचर नाही, हा वॉलपेपर आहे. आणि याचं काहीतरी असं आहे. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर आहे ना हे हा आहे थोडा मधला, जो की याला ह्या वॉलपेपरला आणि ह्या वॉलचा आहे ना हायलाइट आहे. हायलाइट करतो पूर्ण ह्या वॉलला आणि खूप सुंदर आहे. हा मी माझ्या चॉईसचा आहे, माहिती आहे का. खूप सुंदर आहे. हे बघा, जवळून बघा, वाटतच नाहीये की वॉलपेपर आहे. असं वाटतंय सगळं वॉलवर काम केलंय. हे बघा, मी तुम्हाला सगळं जवळून दाखवते. वाव, म्हणजे इतकं भारी आहे ना हे, खूप भारी. आणि हात फिरवल्यावर पण नाही वाटत हा. हात फिरवतो ना आपण, त्यावेळेलाही नाही वाटत की हे वॉलपेपर आहे. एकदम भिंतीसारखं, वॉल सारखंच वाटतं ते. सो आहे माझा फायनल लुक. बघा कसं वाटतंय, मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा, असं कॅमेरा सेट केलं, तुम्हाला माझ्या मागचं बॅकग्राऊंड दिसतोच आहे. आणि हे सगळं वॉलपेपर आहे, जो की खूप भारी वाटतं आणि बॅकग्राऊंड खूप सुंदर वाटतं. मला तर खूप आवडलाय. आणि त्यानंतर सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. तर सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा हा होता की किती खर्च आला. ठीक आहे. तर ह्या वॉलपेपरसाठी मला साधारणतः जवळपास 6,000 ते 6,500 खर्च आलेला आहे. मी तुम्हाला पूर्ण वॉल दाखवली आहे. तिथून ते तिथपर्यंत पूर्ण वॉल तेवढ्या ह्याचा खर्च आम्हाला 6,000 आलाय. प्लस आणि डिपेंड करतो तुम्ही कोणता वॉलपेपर घेताय. ठीक आहे. आता हा जो मधला जो हायलाइट करतोय सगळ्या, म्हणजे जिथे सेंटरमध्ये जो लावलेला आहे आम्ही, तो आम्हाला पडलाय जवळपास एक रोल काहीतरी, तो 1,800 का 1,900 रुपयाचा काहीतरी होता तो रोल, एक रोल. त्यानंतर हा जो वुडन टाईप आहे, जे मागे हा, तो आम्हाला पडलेला होता, ते आम्हाला सगळ्यात आधी 3 रोल लागले आणि ते आम्हाला पडले 1600 काहीतरी पडलं ते आम्हाला. तर येस, हा मधला जो आहे तो 1,800चा काहीतरी आणि हा 1600चा. 1600 कन्फर्म आहे, याचं मला लक्षात नाही, पण असंच काहीतरी पडलाय तो, 17-18 काहीतरी. तर येस, हे असं होतं. तर मी तुम्हाला याची प्राइस सांगून दिलेली आहे. हे आम्हाला टोटल 6,500 पर्यंत काहीतरी गेलं होतं. त्यानंतर तुमचा प्रश्न होता की हे वॉलपेपर लावायला माणसं येतात का. तर हो, आम्ही ज्या शॉपमधून घेतलं ना, म्हणजे तुम्ही तिथेही जाल तर लावण्यासाठी माणसं येतातच. ओके. तर लावण्यासाठी माणसं आले, एकच माणूस आलेला होता. त्यांनी हे अर्ध्या तासाच्या आत काम करून टाकलं होतं. खूप फास्ट असतं आणि काही इतकं कठीणही नाहीये त्यांच्यासाठी. आपण नाही लावू शकत. सो येस, हे त्यांनी अर्ध्या तासामध्ये काहीतरी काम कम्प्लीट केलेलं होतं आणि खूप छान वॉलपेपर त्यांनी लावला. आणि म्हणजे जो व्यक्ती आलेला होता ना, त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला समजवलं हे की खूप किती कसं असतं, काय असतं. त्यांनी पूर्ण मेजरमेंट वगैरे घेतात आणि त्यानंतर ते आपल्याला सगळं सांगतात. ठीक आहे. प्लस हा, त्यामध्ये एक अजून मेन गोष्ट, जेव्हा आपण वॉलपेपर घेतो, फायनल करतो, त्यावेळीही आपल्या घरी एक माणूस येतो, जो की वॉलपेपरचं पूर्ण मेजरमेंट घेतो. तुम्हाला कोणता पर्यंत वॉलपेपर कोणता बसवायचा आहे ते तर तुम्हीच सांगाल. पण ते त्यांचे सजेशन सुद्धा सांगतात, कारण ते हे नेहमी काम करत असतात ना, त्यांना याची जास्त ओळख असते. सो येस, तर ते
सांगतात आपल्याला. त्यानंतर भिंतीचं मेजरमेंट पण घेऊन घेतात ते त्याच वेळेला आणि तेव्हाच आपल्याला सांगतात, की तुम्हाला कोणत्या वॉलपेपरचे किती रोल लागतील. ठीक आहे. आम्हाला त्यांनी पहिलेच सांगितलेलं होतं, की हा जो आहे माझ्या मागचा सेंटरमधला, त्या वॉलपेपरचा आम्हाला एकच रोल लागणार होता. त्यामधलाही थोडासा उरलेला आहे. हे बघा, त्यामधला आहे ना, हा जो मधला सेंटरमधला जो आहे, तो हा सेंटरमधला होता. त्यातला हा थोडासाच उरलाय, जास्त नाही. थोडासाच आहे. आपण उरलेला आहे. थोडाच उरतो, जास्त नाही उरत. आणि ते पण तुमच्यावर डिपेंड करतं. तुम्हाला जर तुमच्याजवळ ठेवायचं तर ठेवू शकता. मला मागे-पुढे काहीतरी यावर काम करायचं आहे, म्हणून मी माझ्याकडे ठेवलेलं आहे. काय करायचंय ते तुम्हाला समजेलच पुढे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं, की मेजरमेंट सुद्धा केला जातो आणि आमचा थोडा वॉलपेपर उरला सुद्धा आहे. येस आणि त्यानंतर खर्च सांगितला मी तुम्हाला. माणुसकी कामाला येते. आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जर का आता माझा ब्लॉग खूप जास्त लॉंग होईल आणि मला एडिट करायला कठीण जाईल. त्यामुळे मी हा ब्लॉग इथेच संपवते. आणि आशा आहे तुम्हाला हा ब्लॉग खूप जास्त आवडेल आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि फॉलो करा. सॉरी फॉलो नाही सबस्क्राईब करा कारण तुमचं सबस्क्राईब मला मोटिवेट करतं. चला भेटूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.